जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत. नवीन भाग आहे पण विषय आपला तोच आहे. किंबहुना मागचे 2 आठवडे आपण कसे व्हाल करोडपती याविषयी बोलतोय. याचं कारण असं आहे की आमच्या असं लक्षात आलंय की लोकांना करोडपती होण्याबद्दल खूप उत्सुकता आहे आणि त्यामुळे सतत फोन येत आहेत कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा. आणि म्हणून आणखी एकदा आपण हा कार्यक्रम किंवा हा विषय म्हणूया आपण एक्सटेंड केला. आज नवीन गेस्ट बरोबर आपण पुन्हा करोडपती कसे व्हायचं यावर चर्चा करणार आहोत. कसे व्हाल करोडपती हा विषय आपल्यासाठी जुनाच आहे पण आपले गेस्ट तज्ञ आजचे नवीन आहेत. किरण हाके आपल्याबरोबर जॉईन झाले आहेत. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं भाषा पैशाचीमध्ये. आणि जसं मी आता म्हटलं विषय नवीन आहे नो डाऊट पण व्ह्यूज आपल्या तज्ञांचे वेगळे असतात आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आणि लोकांचे प्रश्न वेगळे असतात म्हणून पुन्हा एकदा हा विषय आपण घेतलाय. तुमचे व्ह्यूज यावरनं मला आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आधी जाणून घ्यायचे आहेत. याचं कारण असं आहे की करोडपती होता येतं हे आता जवळजवळ सगळ्यांनी मान्य केलं आहे आणि आत्ता अलीकडची लाईफस्टाईल आणि अलीकडची मिळकत बघितली तर पण आपल्या पगारातनं म्हणजे आपली मिळकत त्यातनं पैसे साठवून आपल्याला करोडपती कसं होता येतं तुमचे याच्यावरचे व्ह्यूज काय आहेत? करोडपती बनण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण हा प्रयत्न करत असतो की कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करावी वगैरे. सरळ साधा मार्ग म्हणायचं झाला तर मग आपण जर का योग्य वेळेला योग्य प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केट डाऊन गेलेलं त्याच वेळेला नेमकी आपण इन्व्हेस्टमेंट केली किंवा लेट्स से प्रॉपर्टी मार्केट स्लगिश आहे अशाच वेळेला नेमकं जाऊन आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतली तर अशा परिस्थितीमध्ये कदाचित आपले पैसे लवकरात लवकर वाढतील किंवा इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर वाढेल आणि त्यामुळे आपण करोडपती होण्याचं जे स्वप्न बघतो ते पूर्ण होऊ शकेल. पण असं होतं की सर्वसामान्य माणसासाठी किंवा पगारदार माणसासाठी हे प्रत्येक वेळ करणं शक्य असतंच असं नाही. त्यामुळे पगारदार माणसासाठी जर का त्याने एखादा डिसिप्लिन इन्व्हेस्टरसारखं जर का रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला त्याच्याचबरोबर त्याने जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं योग्य त्या प्रकारचं असेट अलोकेशन केलेलं असेल आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती जर का योग्य प्रकारच्या किंवा त्याने जी काही ठरवलेली मूलभूत उद्दिष्ट आहेत किंवा फिनान्शियल गोल्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जर का त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याने ह्या सर्वांच्या कॉम्बिनेशनमुळे डेफिनेटली तो करोडपती नक्कीच होऊ शकेल. एक्झॅक्टली सर. कारण आपण नियमित गुंतवणुकीबद्दलच बोलतोय. म्हणजे आता टायमिंग साध्य करणं ही त्यालाच जमतो जो सतत त्याचा विचार करत असतो आणि सतत या गोष्टी तपासत असतो. बाकीच्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी जे दिवसभर नोकरीच्या ठिकाणी बिझी असतात त्यांच्यासाठी हा टुक्का लागला लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल जर ते टायमिंग आपल्याला साध्य झालं. आणि म्हणून आपल्याला नियमित गुंतवणुकीबद्दलच बोलायचं झालं तर काय काटेकोर नियम आहेत जे आपल्याला त्याच्यासाठी लावून घेतले पाहिजेत? ओके. एक महत्त्वाचा नियम असा आहे की तो म्हणजे तुमचं स्वतःचं एक कॅश फ्लो तुम्हीच मेंटेन करता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्कम येत असतं सॅलरीच्या स्वरूपामध्ये पगाराच्या स्वरूपामध्ये इन्कम येत असतं त्याच्यातून काही एक्सपेन्सेस हे कंपल्सरी एक्सपेन्सेस म्हणून जात असतात. फॉर एक्झाम्पल झालं तर तुमचा EMI जातो किंवा कुठल्याही इन्शुरन्सचे पॉलिसीचे प्रीमियम वगैरे अशा काही कंपल्सरी गोष्टी जातच असतात. ह्या गोष्टी गेल्याच्या नंतर मग आपण पहिल्यांदा हा प्रयत्न केला पाहिजे की आपण जे काय फायनान्शियल उद्दिष्ट ठेवलेलं होतं त्या उद्दिष्टाशी समरूप आपल्याला कुठल्या अमाऊंट किंवा किती अमाऊंट दर महिन्याला बाजूला ठेवली पाहिजे. सो पहिल्यांदा जर का एकदा कंपल्सरी पेमेंट तुमचे निघून गेले की त्याच्यानंतर तुम्हाला जी मंथली सेव्हिंग करण्याची गरज आहे ती जर का तुम्ही बाजूला ठेवलेली असेल आणि ती बाजूला ठेवलेल्या सेव्हिंगमध्ये गेल्याच्या नंतर मग राहिलेल्या अमाऊंटमधून जर का तुम्ही तुमचे रेग्युलर एक्सपेन्सेस वगैरे म्हणजे पेआउट करायला सुरुवात केली तर त्याच्यातून एक तुमचं डिसिप्लिन वेमध्ये एक सेव्हिंग्स तयार होते. म्हणजे त्याच्यासाठी आपण म्युच्युअल फंडच्या स्वरूपात म्हणायचं झालं तर मग SIP सुरू करणं किंवा बँकेमध्ये लेट्स से RD वगैरे सुरू करणं अशा स्वरूपातली जी सेव्हिंग असते की ज्याच्यामुळे तुमच्या पगाराच्या अकाउंटमध्ये आलेली एक अमाऊंट ही दर महिन्याला एका पर्टिक्युलर डेटला निघून जात असते आणि सेव्ह होत असते कंपल्सरीली सेव्ह होत असते. हे करत राहणं हे जास्त गरजेचं राहील. त्याचा डेफिनेटली लाँग रनमध्ये उपयोग होतो. थिअरी ऑफ कंपाऊंडिंग जे म्हणतो किंवा चक्रवाढ व्याजाने ज्याचा उपयोग होतो आपल्याला आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला नक्की होऊ शकतो. आणि सर मी जसं म्हटलं हा कार्यक्रम लोकप्रिय ठरतोय हा विषय लोकप्रिय ठरतोय. आपल्याला पहिला प्रश्नही आलेला आहे. कल्याणहून प्रवीण अडसूळ थांबलेत आपल्यासाठी. प्रवीणचे स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न विचारू शकता. हां मॅम थँक्यू. मॅडम माझा प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये मी आता सध्या ऐकले की बिटकॉइन आणि ई दिनार म्हणून हे ज्या डिजिटल करन्सीज आहे तर त्या संबंधी मला माहिती पाहिजे होती की ते सिक्युअर आहे का मला तिथे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणं आणि त्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट जसं सर बोलले आता की 20% हिशोबाने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो आणि वी कॅन विथड्रॉ दॅट मनी ऍट एनी टाइम अशा पद्धतीचं त्या आम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगितली. तर ते सिक्युअर आहे की नाही मला याच्याबद्दल शंका आहे. म्हणजे करू की नको इन्व्हेस्टमेंट इथे अशाबद्दल मला वाटतं बरं झालं की तुम्ही हा प्रश्न विचारलात. हे बघा कसं आहे की 20% 24% किंवा काही म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये अगदी 40% अशा प्रकारचे पण रिटर्न्स दाखवले जातात.
ॲक्च्युली कसं आहे की कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या इंडियन मार्केट्समध्ये जर का लाँग रनमधला इन्व्हेस्टमेंटचा रेट ऑफ रिटर्न जर का बघितला तर तो अराउंड एक 15%च्या आजूबाजूला पकडला जातो किंवा तसा अज्युम केला जातो. त्यामुळे कुठलीही इन्व्हेस्टमेंट ही त्या रेंजच्या आजूबाजूला, ते सुद्धा तुमची जर का लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंटचा होरायझन असेल, त्याचे 8 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष अशा प्रकारचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. हॅव्हिंग सेड दिस, बिटकॉईन वगैरे हे जे काही 20% किंवा 25% प्रकारच्या अशा प्रकारचे जे रेट ऑफ रिटर्न सांगतायत हे लोक, लाँग रनमध्ये हे सस्टेनेबल आहे का, कितपत सस्टेनेबल आहे हा एक प्रश्न वेगळ्याने राहतो. मुळात त्याला सरकारची परवानगी आहे का? परवानगी आहे का हा पण दुसरा एक प्रश्न हा आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कारण आपण त्यांना गुंतवणुकीला जाण्यापूर्वी हा जर सल्ला देत असू तर हे नीट त्यांनी माहिती करून घेणं गरजेचं आहे की हा एक सुरक्षित उपाय आहे का बघितलं पाहिजे त्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं ज्या पद्धत जेवढं मी ऐकलंय त्यानुसार याला सरकारची पण तेवढी मान्यता नाही. मान्यता असं कारण का बऱ्याचशा जे इतर प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंड वगैरे, हे कसे सेबी रजिस्टर्ड असतात आणि सेबीच्या नियमांप्रमाणे ते गव्हर्न होत असतात. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रजिस्टर्ड आहेत नाही आहेत, या प्रकारच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यामुळे फक्त रेट ऑफ रिटर्न 20% आहे किंवा 25% एवढं बघून त्या तिकडे इन्व्हेस्टमेंट करणे थोडंसं धोक्याचं असू शकतं. त्याऐवजी ज्या प्रॉपरली सरकार मान्य किंवा सेबी मान्य अशा गुंतवणुकीचे जे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत अशा ठिकाणी गुंतवणूक करून आणि त्याच्यातून एक मॉडरेट रेट ऑफ रिटर्नचं एक्सपेक्टेशन ठेवून त्या प्रकारे आपण जर का सुरुवात केली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. खरं आहे प्रवीणजी, तज्ज्ञांचंही हेच मत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिटकॉईन आणि हे प्रकार अजून आपल्याकडे सर्रास रुळलेले नाही आहेत, त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे पूर्णतः स्वतःच्या रिस्कवर, स्वतःच्या जोखमीवर हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. बरं, ती कंपनी आहे ती कितपत योग्य आहे हे सांगणारं या घडीला कोणीही भारतात त्याचा हे सांगू शकत नाही की तेवढे रिटर्न्स जेवढे त्यांनी सांगितले ते तुम्हाला देऊ शकतील की नाही, कारण ती कंपनीच मुळात मान्यता प्राप्त असणार नाही आहे. निर्णय अगदी स्वतःच्या जोखमीवर घ्या. पण त्यापेक्षा चांगले पर्याय तुम्हाला सुचवू शकतो ते म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही नियमितपणे 10 ते 15 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला 12 ते 20% सुद्धा एखाद्या वेळेला त्याचे रिटर्न मिळू शकतील. त्यामुळे म्युच्युअल फंडचा पर्याय तुम्ही पडताळून पाहायला काही हरकत नाही. दरम्यान आणखी एक प्रेक्षक आपले अरुण खंडागळे हे पुण्याहून त्यांनी फोन केला आपल्याला. अरुणजी, तुमचा प्रश्न काय आहे? मला वाटतं हा फोनो आपण बराच वेळ बोलत होतो तेवढ्या वेळात ड्रॉप झालाय, पण मला पुन्हा एकदा आधीच्या प्रवीण अडसूळ यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तिथे थोडंफार यायचं. याचं कारण असं की हे पहिले प्रेक्षक नाही आहेत ज्यांनी आपल्याला बिटकॉईन बद्दल विचारलंय आणि त्यामुळे जेव्हा असे 25% वगैरे रिटर्न दिले जातात ते सांगण्यासाठी ती योजना अशी कशी किफायतशीर आहे त्याला असं बरेच चांगली माहिती त्याच्याबद्दल मुलामा देऊन त्या गोष्टी प्रेझेंट केल्या जातात. पण ॲक्च्युली त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात फसगत होण्याचे चान्सेस असतात. ॲक्च्युली कसं आहे की तुम्हाला 2-4 गोष्टी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करत असताना बघून घ्यायच्या असतात की ह्या गोष्ट आपण जिकडे इन्व्हेस्टमेंट करतोय ती इन्व्हेस्टमेंटची जी काही कंपनी आहे ती प्रॉपरली रजिस्टर्ड आहे का, सेबीच्या नियमानुसार किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नियमानुसार तिचं ऑपरेशन्स होत आहेत का, किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियम त्या लोकांनी फॉलो केलेले आहेत का, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. नॉर्मली ह्या गोष्टी जर का प्रॉपरली रजिस्टर असेल तर त्यांचं ह्या सर्व रेग्युलेटरी अथॉरिटीजकडनं रेग्युलरली ऑडिट वगैरे होत असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या सर्व इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचे प्रॉपरली रजिस्टर असतील तर त्याचा नक्कीच ते आपल्या दृष्टीने सेफ असू शकतं इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने. ऑब्व्हियसली एकदा का इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर मग ही अंडरलाईन इन्व्हेस्टमेंट कुठे होणार आहे. फॉर एक्झाम्पल इक्विटी मार्केट, ज्यावेळेला आपण इक्विटी मार्केट बोलतो त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये चढ उतार किंवा व्हॉलॅटिलिटी जे म्हणतात ते त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारच आहे. तर त्या गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास केलेला असला पाहिजे, कारण का आज मी इन्व्हेस्टमेंट केले उद्या त्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट खाली गेलेली आहे किंवा त्याची ओव्हरऑल व्हॅल्यू घसरलेली आहे, अशा स्वरूपामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता किंवा तिथून जर का आपण अचानक बाहेर पडलो तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. सो मुळात ती इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे काम करते, ती इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली रजिस्टर्ड किंवा अशा प्रकारे रेग्युलेटरी बॉडीजमध्ये प्रॉपरली ती आणलेली आहे का, ह्या गोष्टींचा अभ्यास करून मग त्या तशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या त्या सर्व ॲव्हेन्यूजकडे बघितलं पाहिजे आपण. खरं आहे. आणि पुढचे एक प्रेक्षक नाशिकहून अतुल पाटणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अतुलजी, तुमचंही स्वागत आहे या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. हा सर, माझा प्रश्न असा होता. हा, बोला. हा सर, मॅडम माझा प्रश्न असा होता की शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक केली जाते थोडी बरोबर. हा, तर गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक करतोय थोडी त्याच्यामध्ये 2 प्रकार केले, एक इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग. तर ट्रेडिंगसाठी 20,000 रुपये ठेवलेले आणि इन्व्हेस्टमेंटसाठी 10,000 2 असे वाढवतोय मी. तर ही गुंतवणूक मला पुढे फायदेशीर ठरेल का? दुसरा प्रश्न असा की म्युच्युअल फंडामध्ये थोडी जे म्युच्युअल फंड मी काढलेले SBIचे, कोटक महिंद्राचे वगैरे, हे 10-15 वर्षांनी जास्त पैसे वाढवून देतील का मला?
अच्छा, त्यांचे 2 प्रश्न आहेत. आधी आपण तुमचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मराठी असून थोडंफार शेअर मार्केटकडे वळलाय, यासाठी आपण अभिनंदन करूया. पण आता ती कसं जोखमीचं आहे आणि त्यासाठी काय अभ्यास आवश्यक आहे सर सांगतील तुम्हाला. शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे शेअर्स घेतात किंवा कंपन्यांचे स्टॉक्स घेतात, त्या कंपन्यांच्या बॅलन्स शीट्स बघणं किंवा त्यांचे जे रेग्युलरली रिपोर्ट्स वगैरे येतात आणि यातल्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन BSE किंवा NSEच्या वेबसाईटवरती अवेलेबल असते. ही सर्व इन्फॉर्मेशन वगैरे तुम्ही रेग्युलरली बघत राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने योग्य तो डिसिजन घेऊन तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली पाहिजे. हॅव्हिंग सेड दिस, दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये म्हणतो, म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये काय होतं आहे की ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या स्कीम्स असतात, इक्विटी मार्केटच्या स्कीम्स वगैरे, तर म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये एक फंड मॅनेजर आणि त्यांच्या अंडर एक रिसर्च अनालिस्टची टीम असते की जे हे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी जे स्टॉक्स अवेलेबल आहे त्यांचा अभ्यास करून त्या प्रकारे त्यांची इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असतात. त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णच्या पूर्ण एक पोर्टफोलिओ तयार होतो की जिथे 20, 25, 30 अशा प्रकारचे वेगवेगळे स्टॉक्स एकत्र करून त्याचा एक पोर्टफोलिओ बनवलेला असतो. हॅव्हिंग सेड दिस, ह्या दोन्ही ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, इक्विटी डायरेक्टली केलेली इक्विटी इन्व्हेस्टमेंट ॲज वेल एज म्युच्युअल फंडच्या रूटने केलेली इन्व्हेस्टमेंट, याला कमीत कमी 10 ते 15 वर्षांचा पिरियड देणं गरजेचं आहे. की जे आता तुम्ही म्हणालात की 10 ते 15 वर्षांच्या पिरियडमध्ये शेअर मार्केटमध्ये येणारी जो काही उतार चढाव आहे किंवा जी काही व्हॉलॅटिलिटी आहे तो सगळा भाग निघून जातो आणि तरीसुद्धा तुम्हाला एका कंपाऊंडेड ॲन्युअलाइज रिटर्न हे चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. सो जर का तुमचा गुंतवणुकीचा होरायझन जर का 10 ते 15 वर्षांचा असेल तर निश्चितच अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला उपयोगी ठरेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल. 2च गोष्टी, एक म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये तुमचा स्वतःचा थोडा अभ्यास असला पाहिजे. म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या स्कीम्स कशा प्रकारे ऑपरेट करतात हे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बघत राहावं लागेल, हळूहळू बघत राहावं लागेल. हो, एक्झॅक्टली. आणि ते म्हणतात की त्यांचे काही फंड्स आहेत, त्यामुळे ही पण एक त्यांनी चांगली गोष्ट केली आहे. एकाच म्युच्युअल फंडवर ते अवलंबून नाही आहेत. त्यांनी काही फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. आता नियमितपणे म्हणजे साधारण अगदी लगेच रोज नको बघायला, पण निदान काही महिन्यांनी, 6 महिन्यांमध्ये, वर्षभराच्या पिरियडमध्ये मधून ही या गुंतवणुकीकडे तुम्ही बघत राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही आढावा घेत राहा की हे गुंतवणूक, तुम्हाला केलेली गुंतवणूक काय परतावा देते आहे आणि त्यानुसार तुम्ही यापुढे ठरवत जा. ट्रेडिंगबद्दल सुद्धा ते म्हणाले होते, शेअरमध्ये ट्रेडिंग, पण आपण थोडं सविस्तर थोड्या वेळाने बोलूया. त्यापूर्वी शुभम भागडे नागपूरहून आपल्याला फोन केला, आधी त्यांचा प्रश्न घेऊया. शुभम, तुमचा प्रश्न विचारू शकता. शुभम, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग सलग प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो मॅम, माझं वय सध्या 21 वर्ष आहे. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, माझं वय 21 वर्ष आहे. तर मला 15 वर्षामध्ये 2 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर कसं करू? 2 करोड इन्व्हेस्ट करायचे आहेत की इन्व्हेस्ट करून मिळवायचे आहेत? म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून 2 करोड रुपये मिळवायचे आहे. सध्या माझे वय 21 वर्ष आहे आणि मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. अच्छा. आणि तुम्हाला नोकरी लागली आहे का? म्हणजे नोकरी करता का? नाही, सध्या तरी नोकरी नाही, पण मी म्हणजे आता जॉबला लागून जाईल 1-2 महिन्यामध्ये. बरोबर. ओके. अलीकडे उद्दिष्टच, आर्थिक उद्दिष्टच हे आहे की मला 2 कोटी रुपये मिळवायचे आहेत. नाही, ॲक्च्युली आता जर का तुमच्याकडे हा 15 वर्षांचा पिरियड आहे असं ते म्हणाले ना, सो 15 वर्षांचा पिरियड हा सफिशियंटली मोठा पिरियड आहे. जर का तुम्हाला अशा प्रकारचं जर का उद्दिष्ट आहे तर मी असं सजेस्ट करेन की म्युच्युअल फंडच्या रूटमध्ये SIP जे आपण मंथली कॉन्ट्रिब्युशन करतो त्या स्वरूपामध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा होईल. ही सुरुवात जेव्हा तुम्हाला तो नोकरी लागेल, त्या नोकरी लागल्याच्या नंतर अगदी पहिल्या पगारापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सुरुवातीला द्यायचं पॉसिबिलिटी की तुमचा पगार जर का कमी असेल तर एका छोट्या अमाऊंटच्या SIP पासून सुरुवात करा. हल्ली म्युच्युअल फंड, बऱ्याचशा म्युच्युअल फंड स्कीम्स या टॉपअप नावाची एक वेगळी सुविधा देऊ लागल्यात की जिथे जसा तुमचा पगार वाढत जातो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या SIPची अमाऊंट दरवर्षी वाढवू शकता थोडी. म्हणजे यावर्षी समजा तुम्ही 1000 रुपयाने SIP सुरू केलेली आहे, पुढच्या वर्षी ती 1500 होईल, त्याच्यानंतर 2000 होईल. अशा प्रकारे हे जे टॉपअप ही जी सुविधा म्युच्युअल फंड देऊ लागलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. सो म्युच्युअल फंडच्या SIPच्या रूटने इन्व्हेस्टमेंट करणं, ह्याच्यातून तुम्हाला 15 वर्षांमध्ये जे तुमचं फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह तुम्ही म्हणताय 2 लाखाचं आहे हे तुम्ही साध्य करू शकाल. यासाठी आणि दुसरा पॉईंट हा पण आहे की तुमचा एज 21 सध्या सांगितलं तुम्ही, तर त्या दृष्टीने 15 वर्षांचा पिरियड आणि तुम्ही यंग एजमध्ये असल्यामुळे मला वाटतं की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये एंटर करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. कारण का तेवढा चांगला लांबलचक पिरियड मिळालेला असल्यामुळे जी व्हॉलॅटिलिटी जे आपण मगाशी म्हणत होतो दॅट विल बी टेकन केअर ऑफ. म्हणजे त्याचा विचार करायची गरज नाही पडणार. सर, एक थोडं तुमच्या परवानगीने आणखी एक सांगते, कारण त्यांचं वय सुद्धा 21 वर्षाचं आहे. वय अगदी त्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे सगळ्यात आधी तर ते काय करू शकत असतील तर तुमचे स्किल्स वाढवा.
म्हणजे आता तुमचं शिक्षण झालं असेल त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय करू शकता आणि त्यातून कशी जोड मिळकत तुमच्या नोकरीबरोबर तुम्ही कसं तुमच्या स्किल वापरून कसं तुमच्या पगारही किंवा तुमची मिळकतही वाढवू शकता याचा सुद्धा आवर्जून विचार करा शुभम. खूप आयुष्य तुमच्या समोर पडलंय आणि मग 2 कोटी नाही तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळवू शकाल. यामध्ये अजून एक आहे की एकदा काय ह्यांचं मिळकत वगैरे रेग्युलर मिळकत वगैरे सुरू झाल्यावरती त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये टर्म प्लॅनचा सुद्धा विचार करून ठेवावा. कारण का टर्म प्लॅन जेवढ्या कमी वयामध्ये घेतलेला असतो तेवढ्या कमीत कमी प्रीमियममध्ये त्यांना तो मिळू शकतो. म्हणजे एका साईडला तुमची असेट बिल्ड होत राहील किंवा इन्व्हेस्टमेंट बिल्ड होत राहील, पण दुसऱ्या साईडला तुमची जी रिस्क असते, कारण का पुढे जाऊन तुम्ही तुमची फॅमिली वगैरे बनवाल, सो ती जी फायनान्शियल रिस्क असते ती तिकडे कव्हर होऊन जाते. सो अशा प्रकारे 2 गोष्टी जर का एकत्र करून ठेवल्या असेल तर त्याचा फायदा होईल. थोडक्यात त्यांनी आयुर्विम्याचा म्हणजे टर्म प्लॅनचा सुद्धा विचार करायला पाहिजे. बरोबर. आपल्याला पुढचा फोन कॉल घ्यायचा पण त्यापूर्वी मगाशी, कारण त्यांनी बऱ्याच टर्मिनॉलॉजी बरीच वापरली, अतुल पाटणे नाशिकहून जेव्हा ते बोलत होते ते म्हणाले मी लॉंग टर्मसाठी सुद्धा ते शेअरमध्ये गुंतवणूक करतात आणि प्लस त्यांनी आपल्याला म्हटलं ट्रेडिंगसाठी सुद्धा त्यांनी 10-20 हजार बाजूला काढून ठेवलेत. तर शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय काही आपल्या प्रेक्षकांसाठी, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी जोखीम आपण घ्यावी का? ट्रेडिंग सर्वसामान्यपणे सांगायचं झालं तर मग लेट्स से मार्केट सकाळी 9:30 वाजता ओपन होतं, त्यावेळेस सकाळी जाऊन एखादा शेअर मार्केटमधला एखादा शेअर घेणं आणि कदाचित संध्याकाळपर्यंत किंवा लगेच 1, 2, 3, 4 दिवसांमध्ये लगेच तो विकणं. या स्वरूपामध्ये काय होतं की एखादा शेअर आपण लेट्स से 100 रुपयाला घेतलेला आणि नंतरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लेट्स से 110 किंवा 120 रुपयाला विकतो आणि देअरबाय आपण शॉर्ट टर्ममध्ये 10 किंवा 20 रुपयाचं प्रत्येक शेअरवरती प्रॉफिट करतो. आता हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये तुमचा सखोल अभ्यास त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टबद्दल किंवा त्या शेअरबद्दल असण्याची फार गरज असते. यामध्ये बरेचसे फॅक्टर्स इन्क्लुडिंग शेअर मार्केटमधले जे डेली ब्रोकरिंग हाऊसेस लेवलला जे काय ट्रेडिंग चालू असतात वगैरे ह्याच्याशी गोष्टी लिंक्ड असतात. त्याच्याप्रमाणे आपण हल्ली बघतो की आजकाल मोबाईल फोनवरती बऱ्याचशे लोक टिप्स वगैरे पाठवत असतात आणि त्याच्यातून सुद्धा हे सगळं ट्रेडिंगचं आपल्याला आमिष दाखवलं जातं की हा पर्टिक्युलर शेअर घ्या आणि 10 दिवसांमध्ये हा एवढ्या लेवलला जाणार आहे. मी असं म्हणेन की अशा प्रकारच्या टिप्सच्या मागे किंवा अशा प्रकारच्या ट्रेडिंगच्या मागे जर का तुमचा स्वतःचा जर का अभ्यास नसेल त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा किंवा त्या पर्टिक्युलर शेअरचा, तर मग त्यामध्ये ते जाणं हे थोडंसं रिस्कियर राहील, धोकेदायक राहील. त्यापेक्षा इक्विटी मार्केटकडे हे तुम्हाला लॉंग टर्मच्या दृष्टीने काय साध्य करायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल. खरं ट्रेडिंगच्या वाटेला जायला हरकत नाही, अगदीच जाऊ नये असं नाही, पण त्याच्यासाठी जोखीम खूप सारी लागते. म्हणजे तुमचे पैसे आहेत ते अगदी शून्यावर एकाच दिवशी येऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यासाठी थोडा अभ्यास आणि तो तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती तुम्ही करा, कोणी दुसऱ्याला तुम्ही जबाबदार त्यासाठी धरू शकत नाही. मिथुन शिंदे रत्नागिरीहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. पुढचा प्रश्न ऐकूया त्यांचा. मिथुनजी, तुमचा प्रश्न काय आहे? हा सर. हॅलो सर. बोला. हॅलो सर, मला फक्त SIP बद्दल ऍक्च्युली जरा बोलायचं होतं. सपोज आपण 1,000 रुपये मंथली पासून असते ना स्टार्टिंग, बरोबर? हा, तर ते आपण सपोज केलं आपण 3 वर्षासाठी सपोज आपण केलं तर त्याची मिळणारी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पूर्ण अमाऊंट टोटल किती मिळते रिटर्न आणि साधारण एक पर्सेंटेज किती असतात म्हणजे त्याचे? ओके. नाही, तुम्ही प्रश्न मूलभूत आणि त्यामुळे चांगला विचारलाय. एकतर 1,000 रुपये गुंतवणूक हा त्यांचा एक हे आहे की महिन्याला त्यांनी 1,000 रुपये गुंतवणूक केली, पण ह्याचा परतावा म्युच्युअल फंडचा कसा ठरतो आणि एक्झॅक्टली कसा आपल्याला मिळतो? ओके. म्युच्युअल फंडवरती जर का परतावा तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तर मग त्या ठिकाणी तुम्ही आता मग म्हणाल की तुमचा 3 वर्षांचा पिरियड आहे, 3 वर्ष तुम्हाला SIP करायची, म्हणजे 1,000 36,000 तुम्ही गुंतवणार आहात. मी या ठिकाणी 2 गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे 3 वर्षांचा पिरियड, आणि मी असं अज्युम करतो की ते इक्विटी SIP बद्दल बोलतो, इक्विटी फंडमधल्या SIP बद्दल बोलतात. 3 वर्षांचा पिरियड कुठल्याही SIP प्रोडक्टला किंवा इक्विटी प्रोडक्टला देणं हा फार लहान पिरियड आहे मी असं म्हणेन. कारण का मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असते, सायकल जाऊन दुसरं सायकलपर्यंत आपल्याला पोचायला, म्हणजे मार्केट वर जाऊन पुन्हा खाली येण्यासाठी हे जे सायकलचा पिरियड म्हटला जातो हा 3 वर्षांमध्ये कव्हर होणं फार डिफिकल्ट आहे. सो फक्त 3 वर्षांचा पिरियड जर का तुम्ही म्हणत असाल तर दर इज अ पॉसिबिलिटी की तुम्हाला व्हॉलेटिलिटीमध्ये असंही होईल की 3 वर्षाच्या नंतर कदाचित डाऊन ट्रेंड असेल मार्केटचा आणि त्यावेळेस कदाचित कमी परतावा मिळालेला असेल. जर का तुमचा SIP तुम्हाला करायची असेल तर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा होरायझन हा कमीत कमी तुम्ही एक 5 ते 8 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असा ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याऐवजी जर का तुम्हाला 3च वर्षांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे तर अशा ठिकाणी तुम्ही डेट प्रोडक्ट्समध्ये जर का इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा कदाचित फायदा होऊ शकतो. डेट प्रोडक्ट आजच्या डेटला जे 2 ते 3 वर्षाचा ॲव्हरेज मॅच्युरिटी वगैरे जे आपण म्हणतो, म्हणजे डेट प्रोडक्टवरचं जे रेट ऑफ रिटर्न म्हटले जातात ते अराउंड 8%च्या आजूबाजूला 8%च्या आजूबाजूला पकडले जातात. बट ह्याच्याच जागी जर का तुम्ही 5 ते 8 वर्षांचा जर का तुमचा टाईम होरायझन असेल तर तुम्ही अराउंड 12 ते 15% पर्यंत रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्ट करू शकता अशा प्रकारच्या SIP वरती.
बरोबर. तर थोडक्यात म्हणजे जर 3 वर्षाचा हे कालावधी असेल तर डायरेक्ट इक्विटीमध्ये उतरू नये. उतरू नये किंवा मग ॲटलिस्ट एखादं बॅलन्स प्रोडक्ट वगैरे तशा टाईपमधला विचार करावा. कारण का नुसतं इक्विटी ते सुद्धा फक्त 3 वर्षांचीच होरायझन ठेवायचं आणि लगेच एक्सपेक्टेड आहे की चांगले रेट ऑफ रिटर्न मिळावे किंवा चांगली अमाऊंट मिळावी, ते थोडंसं धोकेदायक असू शकतं. बरोबर. आता तुम्ही डेट म्युच्युअल फंडचा उल्लेख केलाच आहे आणि म्हणून थोडं सविस्तरपणे डेट म्युच्युअल फंडबद्दल बोलूया. कारण जसं आपण इक्विटीमध्ये जा असं म्हणतो, त्याच वेळेला एक सल्ला असा असतो की एखादी तरी SIP, एखादी तरी SIP ही डेट म्युच्युअल फंडची जर इथे 5,000 असेल तर निदान 1 ते 1,500ची असावी. तर डेट म्युच्युअल फंड हे का सेफ आहेत, का सुरक्षित आहेत? ओके. डेट म्युच्युअल फंड कशा प्रकारे बनलं जातं की त्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण एखादी बँकेमध्ये FD करतो किंवा बँकेमध्ये RD करतो, त्याच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स जे असतात त्यांच्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्या आपली गुंतवणूक करत असतात. त्याला डेट मार्केट किंवा फिक्स इन्कम मार्केट म्हटलं जातं. तर या ठिकाणी काय होतं आहे की म्युच्युअल फंड कंपनी ज्या वेळेला एखादा बॉन्ड विकत घेते, त्यावेळेला म्युच्युअल कंपनीला पण माहिती आहे की याच्यावरती किती रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे मला. त्याच्याचबरोबरीने त्याच्यात बरेचसे इतरही ऑप्शन्स असतात, कॉर्पोरेट डेट असतात किंवा सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड लोन्सचे पेपर्स असतात. अशा सगळ्या ज्या पेपर्समध्ये आपण ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला आपल्याला हे माहीत असतं की याच्या म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीला हे माहीत असतं की ह्याच्यावरती किती रिस्क आहे आणि त्याच्यावरती मला किती रेट ऑफ रिटर्न मिळतो आहे. सो अशा प्रकारे ही जी इन्व्हेस्टमेंट असते त्या ठिकाणी आपल्याला एक त्याचं ॲव्हरेज मॅच्युरिटी आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न किती आहे ह्याच्या वरून आपण एक गणित मांडू शकतो आणि आपण हे अंदाज घेऊ शकतो की आपल्याला किती रेट ऑफ रिटर्न इथे मिळू शकतो. अनलाईक इक्विटी प्रोडक्ट की जिथे सर्वच गोष्टी मार्केट लिंक्ड आहेत आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेला एक्झिट करायचे किंवा ज्यावेळेला त्या इन्व्हेस्टमेंटचे पैसे हातामध्ये घ्यायचे त्यावेळेला मार्केट खाली असेल की वर असेल हे आपल्याला माहीत नाही. अनलाईक त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूला डेट मार्केटमध्ये मला ॲटलिस्ट हे माहिती असतं सुरुवातीलाच किंवा 7 to 8% किंवा 8 to 9%च्या आजूबाजूला माझा रेट ऑफ रिटर्न येऊ शकतो. तो हा एक मोठा डिफरन्स पडतो डेट प्रोडक्टमध्ये आणि इक्विटी प्रोडक्टमध्ये. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ज्या वेळेला म्हणजे असेट अलोकेशन करण्याच्या पर्स्पेक्टिव्हने की ज्यावेळेला तुम्हाला 5,000 रुपयाची इक्विटीमध्ये SIP करायची त्याच वेळेला 1,000 रुपयाची काहीना तुम्ही डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा की जेणेकरून एका ठिकाणी तुम्ही मार्केट व्हॉलॅटिलिटी, मार्केट वर जाणं खाली जाणं ह्या सगळ्या गोष्टींचा भाग घेत आहे. त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूला तुम्ही ॲटलिस्ट एक थोडा अमाऊंट काहीना एका सेक्युअर्ड टाईपमधल्या इन्व्हेस्टमेंटकडे ठेवतात. हे कॉम्बिनेशन तयार होऊ शकेल तिकडे. बरोबर. हा एक सल्ला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. जसं सर म्हणाले 5,000 जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकत असाल तर 1,000 जरूर डेट फंडमध्ये म्हणजे डेट म्युच्युअल फंडमध्ये टाका. कोणत्याही चांगल्या फंड हाऊसचे डेटमध्ये सुद्धा फंड्स त्यांनी आणलेले असतात आणि त्यामुळे तुम्ही तो एक पर्याय चोखाळायला हरकत नाही. दीपेश बाविस्कर नवी मुंबईहून त्यांनी आपल्याला फोन केला. दीपेशजी, काय आहे तुमचा प्रश्न? दीपेश, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय मॅडम. बोला ना, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझी एक मुलगी 4 वर्षाची आहे आणि एक 2 वर्षाची. हा, तर त्यांच्याविषयी मला दर मंथली 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आहे मंथली. त्यासाठी मी ATC अंतर्गत कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो? चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. आणि त्यांना ATCचा फायदा म्हणजे कर बचतीचा फायदा पण हवाय. मला वाटतं आणि दोन्ही मुलीच आहेत त्यांना, त्यामुळे ह्यांनी सुकन्या समृद्धी योजना हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेला इनिशिएटिव्ह आहे त्याचाही उपयोग करून घ्यायला हरकत नाही. त्या योजनेच्या अंतर्गत मुलींसाठी बिईंग पॅरेंट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अप टू 2 मुलींसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कुठल्याही गव्हर्नमेंट बँकांच्या थ्रू किंवा पोस्ट ऑफिसच्या थ्रू तुम्ही सुरू करू शकता. हे अकाउंट अशा प्रकारे ऑपरेट होतं की मुलींच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याच्यानंतर 21व्या वर्षापर्यंत त्याच्यानंतर मग तुम्हाला लागतील म्हणजे जनरली लग्नाच्या खर्चासाठी वगैरे तुम्ही नंतर पैसे विड्रॉ करू शकता. याच्यामध्ये जे काही तुम्ही पैसे आता गुंतवणूक करताय त्याच्यावरती तुम्हाला ATCच्या अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतं आणि त्याच्याचबरोबर जी काही अमाऊंट तुम्ही नंतर पुढे जाऊन विड्रॉ करताय तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतं. याच्यामध्ये एक असं करू शकता तुम्ही म्हणजे जसं आपण अगोदरच्या प्रश्नाच्या वेळेस विचार करत होतो की डेट आणि इक्विटी असं कॉम्बिनेशन करण्याच्या संदर्भात. तर सिन्स आता 2 मुली आहेत आणि तुम्ही जर का 2 वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतच आहात तर एका साईडला तुम्ही सुकन्या समृद्धीसारखी इन्व्हेस्टमेंट करू शकता की जिथे 1,000 रुपये दर महिन्याला जातील की जिकडे तुम्हाला ATCचं बेनिफिट मिळेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम हा जो प्रकार आहे की जिथे सुद्धा म्युच्युअल फंडच्या अंडर तुम्हाला ATCचं बेनिफिट मिळतं. त्याच्यामध्ये सुद्धा एंट्री करत असताना ATCचं बेनिफिट मिळतं. ज्यावेळेला तुम्ही पैसे विड्रॉ करता पुढे जाऊन त्यावेळेस तुम्हाला टॅक्स विड्रॉ केलेल्या अमाऊंटवरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाही आहे. सो जर का तुमची इन्व्हेस्टमेंट ही अशा प्रकारे 2 ठिकाणी स्प्लिट केलेली असेल तर त्याचाही सुद्धा फायदा होऊ शकतो. एका ठिकाणी तुम्हाला एक फिक्स
रेट ऑफ रिटर्न मिळतो आहे सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत. दुसऱ्या बाजूला तुम्ही इक्विटीमध्ये एंटर केलेलं असल्यामुळे कदाचित पॉसिबल हायर रेट ऑफ रिटर्न सुद्धा मिळू शकतात, बट ऑब्व्हियसली थोडीशी रिस्क तिथे आहेच जी काही इक्विटी मार्केटची आहे. पण हा सल्ला चांगला आहे आणि त्यांचंही एक मुलगी 4 वर्षाची 1-2 म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा तसं आपण म्हटलं तर भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ, आणि त्याचा फायदा करून तुम्हाला हा चांगला पर्याय सरांनी सुचवला आहे. ELSS ज्याला आपण म्हणतो इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स, म्हणजे करबचतीचा फायदा करून देणारे म्युच्युअल फंड. तिथे तुम्ही एक अकाउंट उघडा आणि दुसरं अकाउंट जे आहे ते सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे, त्याचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. वेळ संपत आली आहे, पण शेवटचा फोन कॉल आपण घेऊया. विजय व्यवहारे मुलुंडहून फोन केला आहे त्यांनी आपल्याला. विजय, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की मी जेव्हा बँकेत जातो एखाद्या वेळेस तर SIP बद्दल जेव्हा विचारतो तर त्यावेळेस ते जरा थोडं कधी कधी कन्फ्युजिंग होतं की नेमकं SIP म्हणजे काय निवडायचं आहे, कुठलं निवडायचं आहे, किंवा म्युच्युअल फंड जर निवडायचं असेल तर कुठला आणि कसा निवडायचा, काय त्याच्यातून अर्थबोध घ्यायचा ते बरेचदा कळत नाही. तर ते थोडं तुम्ही समजावून सांगितलं तर बरं होईल. नक्की 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 सर तुम्हाला सांगतील. ओके, SIP निवडायची आहे. हे बघा, म्युच्युअल फंड हा एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे, वाईल SIP हा इट्स अ वे टू इन्व्हेस्ट. म्हणजे ज्या प्रकारे आपण लमसम इन्व्हेस्ट करतो किंवा त्याच्याबरोबर जर का आपल्याला मंथली रेग्युलरली, जसं बँकेत RD असते त्याप्रमाणे मंथली रेग्युलरली जर का पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी SIP हा पर्याय निवडला जातो. आता म्युच्युअल फंड किंवा कुठलाही प्रकारचा फंड हा घ्यायचा असेल तर तो तुमच्या फिनान्शियल उद्दिष्टावरती डिपेंड आहे. की समजा तुम्हाला एक 10 वर्षांच्या नंतर त्या पैशांची गरज आहे तर अशा ठिकाणी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडची स्कीम घेऊ शकता. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये पैशाची गरज आहे तर तुम्ही कदाचित डेट म्युच्युअल फंड ह्या प्रकाराचा उपयोग करू शकता. आजच्या डेटला मार्केटमध्ये 25पेक्षा जास्त वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आणि त्यांचे मोर दॅन 250च्या पेक्षा जास्त प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. सो प्रोबॅबली ह्यांच्यापैकी तुम्हाला सुटेबल रिस्क प्रोफाईलप्रमाणे इक्विटीचा पर्याय तुम्ही कदाचित तुमच्या लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार करा की जिथे तुम्ही लॉंग टर्मची एखादी SIP सुरू करू शकाल, वाईल डेट प्रोडक्टचा शॉर्ट टर्मसाठी उपयोग करू शकाल. म्हणजे ॲक्च्युली प्रोडक्ट सांगायचे झाले तर मग मोर दॅन 250 प्रोडक्ट्स आहेत. कदाचित टू सम एक्सटेंट तुम्हाला बँकेचा जो कोणी रिलेशनशिप मॅनेजर वगैरे आहे त्याच्याबरोबर बसून तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टची नावं समजून घ्यावी लागतील किंवा विचारायला येतील, त्याच्यामधलं एखादं तुम्हाला पिकअप करता येऊ शकेल. खरं आहे. थोडक्यात आपण त्यांना एवढं सांगू शकतो की त्यांना जेवढे पैसे गुंतवायचे आहेत त्याचे समान 3 किंवा 4 भाग करून 4 चांगल्या स्कीम्समध्ये, म्युच्युअल फंडच्या 4 वेगवेगळ्या चांगल्या स्कीम्समध्ये ते गुंतवू शकतात. एवढा सल्ला आपण त्यांना नक्की देऊ शकतो. तज्ज्ञाचा जरूर सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने गुंतवणुकीच्या बाबतीत पुढे जा. जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला किरण हाके सरांनी सांगितली आहे. वेळ आज कार्यक्रमाची इथेच संपते. सर खूप खूप धन्यवाद. आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपली आहे, पण तुमचे प्रश्न थांबवू नका. तुम्हाला माहिती आहे आमचा ईमेल ID भाषापैशाची @jmaharashtranews.tv आमच्या ईमेल IDवर तुमचे प्रश्न येत राहू देत आणि उत्तरांसाठी पुढच्या शनिवारी दुपारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषापैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.